आजचा संपादकीय लेख दिनांक 19 जानेवारी 2026 भाग 5. केवळ वचननाम्यांनी मते मिळत नाहीत, मिळते ते कृतीने. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, आकडे बदलले, पण एक प्रश्न मात्र कोरड्यावरच राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अपेक्षित यश का मिळू शकले नाही? सगळ्यांनी एक स्वरात सांगितले की त्यांचा वचननामा प्रभावी होता. पण मग ही पराभवाची गणिते कशी पडली? कारण सोपे आहे. आजचा मतदार फक्त शब्द नाही, तो कृतीची वाट पाहतो. वचननामा हा एक कागद आहे. त्यावर लिहिलेल्या गोष्टी खऱ्या असल्या तरी मतदाराला विचारायचे असते, गेल्या 5 वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय केले? फक्त भविष्यातील आश्वासनांपेक्षा भूतकाळातील कामगिरीवर विश्वास अधिक टिकतो. विशेषतः ज्या भागात रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत समस्या उभ्या आहेत, तिथे डिजिटल सिटीचे स्वप्न ऐकण्यापेक्षा एक ओला विहीर दिसणे जास्त महत्त्वाचे असते. आणि इथेच एक महत्त्वाची गोष्ट उमगते. मागील निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची किती टक्के पूर्ती झाली हे जनतेसमोर असले तर? जर प्रत्येक पक्ष आपल्या मागील कार्यकाळातील वचनपूर्तीचा आढावा टक्केवारीसह पुढील निवडणुकीपूर्वी सादर करायला बांधेल असता, तर मतदाराची निवड खूप सोपी झाली असती. आम्ही हे केले, हे उरले अशी पारदर्शक माहिती मिळाली असती, तर निवड ही फक्त भविष्याच्या आशेवर न ठरता भूतकाळाच्या विश्वासार्हतेवर ठरली असती. हे झाले तर खरी आश्वासने आणि फक्त फुगवटे शब्द यातील फरक स्पष्ट होण्यास मदत झाली असती. आणि एक गंभीर प्रश्न, वचननामा फक्त निवडणुकीच्या आठवड्यात आठवणीत येतो का? निवडणुकीपूर्वी प्रचारात मोठ्या आवाजात सांगितलेली वचने विजय मिळाल्यानंतर विसरण्यात येतात का? मतदाराला हेही लक्षात येते की अनेकदा वचननाम्यांमध्ये पक्षाच्या राजकीय हिताच्या गोष्टी प्राधान्याने असतात, तर नागरिकांच्या रोजच्या झंझावती मागे पडतात. याचा अर्थ वचननाम्यांची गरज नाही का? नक्कीच आहे, पण तो केवळ एक सुरुवात ठरला पाहिजे. त्यानंतरची पावले मोजली पाहिजेत. एक विचार करा, जर एखाद्या पक्षाने वचननाम्यातील एकच मुद्दा पूर्ण केला, पण तो पुरेसा आणि ठोस होता, तर मतदार त्याला अधिक विश्वासाने मत देतो का? की त्याला अजूनही सर्व काहीची वाट पाहायची असते? आपले मत सांगा. आपण मतदान करताना मागील वचनपूर्तीचा आढावा पाहता का? पक्षांनी वचनपूर्तीची टक्केवारी जाहीर करणे बंधनकारक असावे का? पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निकालाने एक स्पष्ट संदेश दिला आहे. रिकाम्या आश्वासनांचा काळ संपला आहे. आता वेळ आली आहे कृती, पारदर्शकता आणि नागरिकांच्या सहभागाची. पुढील निवडणुकीपर्यंत कोणतीही पक्ष वचननामा दाखवेल, पण मतदाराने त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केले? आपल्या वेळेबद्दल धन्यवाद. द स्टँड पॉइंट, प्रामाणिक विश्लेषण, जनतेचा आवाज. ईमेल thestandpointblog@gmail.com. फेसबुक द स्टँड पॉइंट ऑफिशियल.